पान नंबर 56 वर पहा 2 कृती आहेत ते आपण पाहूयात. तर या कृतीतून आपल्याला स्पर्श वर्तुळांचा अभ्यास करायचा आहे. तर स्पर्श वर्तुळ म्हणजे काय बघा, त्यासाठी पहिली कृती काय आहे की एक्स वाय झेड हे 3 एकरेषीय बिंदू घ्यायचे. समजा हा एक्स आहे आणि इथं कुठेतरी मी वाय घेतले आणि हा झेड. तुम्ही कुठेही घेऊ शकता, बरोबर मध्यभागीच घ्यायला पाहिजे असं नाही. तर असे 3 एकरेषीय जर मी बिंदू घेतले तर पुढे काय म्हटलंय त्यांनी की एक्सला केंद्र मानलं. म्हणजे समजा मी हा एक्स घेतले तर या एक्सला केंद्र मानून एक्स वाय ही त्रिज्या घ्यायची. म्हणजे एवढी त्रिज्या घेऊन आपल्याला वर्तुळ काढायचे आणि असंच झेड हा केंद्र मानून वाय झेड ही त्रिज्या मानून आणखीन एक दुसरं वर्तुळ काढायचे. तर वर्तुळ काढताना थोडेसे मला ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मी हे काढलेले आहेत 2 वर्तुळ. आता प्रश्न काय आहे की ह्या एक्स झेडला मला एक लंब रेषा काढायची आहे. बघा आपण काढूयात. तर माझ्याकडे गुण्याचं आहे कारण कंपासाचा वापर इथं व्यवस्थित करता येत नाही आहे फळ्यावर. तर हा लंब घेतले मी, लंब गुण्या म्हणतो आपण याला काटकोनी. तर ह्या बिंदूतून वाय या बिंदूतून ह्या एक्स झेडला आपल्याला लंब काढायचं आहे. मी कसं जुळवलेलं आहे पहा. तर हा लंब काढला आपण. हा लंब खाली पण वाढवूयात. समजा हा वाय बिंदू मी इथे घेतला. तर ही जी रेषा आहे बघा, तर ही रेषा एक्स वाय ही या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. समजा याला आपण R1 मानलं आणि वाय झेड ही या दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, याला R2 मानलं. तर ह्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून काढलेली ही लंबरेषा आहे. दोन्ही वर्तुळांसाठी लंबच आहे. म्हणजेच या दोन्ही वर्तुळांची ही सामायिक स्पर्शिका आहे. बघा काय म्हणणार याला, सामायिक. कारण पहिल्या वर्तुळासाठी सुद्धा ती स्पर्शिका आहे आणि दुसऱ्या वर्तुळासाठी सुद्धा स्पर्शिका तीच आहे, त्याच बिंदूतून काढलेली आहे. म्हणून तिला आपण सामायिक स्पर्शिका असं म्हणतो. तर आपल्याला म्हणजे लक्षात आलं असेल की जेव्हा आपण असे 2 वर्तुळ काढतो की ज्यांच्यामध्ये एक रेषा सामायिक आहे, त्यालाच आपण सामायिक स्पर्शिका असं म्हणतो. तर ही सामायिक स्पर्शिका जेव्हा असते 2 वर्तुळांमध्ये, तेव्हा ह्या दिलेल्या वर्तुळांना काय म्हणतो आपण, स्पर्श वर्तुळे. कळते? तर या ठिकाणी ही दोन्ही वर्तुळे पहा, या पहिल्या वर्तुळाचा अंतर्भाग आणि या दोन्हीचे भाग जे आहेत अंतर्भाग ते भिन्न आहेत. म्हणून यांना बाह्य स्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. बाह्य स्पर्श वर्तुळे असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर इथं आणखीन एक आकृती काढली आहे, दुसरी कृती बघा. इथंही त्यांनी तेच म्हटलेलं आहे. इथं जसं आपण एक्स दरम्यान वाय दरम्यान झेड घेतलं, म्हणजे वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान घेतला, तसं इथं काय करायचं आपल्याला, वाय दरम्यान वाय दरम्यान झेड दरम्यान एक्स या पद्धतीनं घ्यायचं. वाय दरम्यान झेड दरम्यान एक्स. जर मी असं घेतले तर काय लक्षात येतं बघा आपल्या, की हा वाय आहे, झेड म्हणजे आपण लहान वर्तुळाची त्रिज्या मानली, केंद्र मानले, आणि एक्स म्हणजे मोठ्या वर्तुळाचा केंद्र. हा एक्स मोठ्या वर्तुळाचा आहे आणि झेड हा या लहान वर्तुळाचा केंद्र आहे. असं मी जर काढले, काय केलं, 3 बिंदू घेतले वाय झेड एक्स. वाय झेड ही त्रिज्या मानून एक वर्तुळ काढलं आणि वाय एक्स ही त्रिज्या मानून एक वर्तुळ काढलं. आता पुन्हा हा जो वाय आहे आणि हा केंद्र यांना जोडणारी जी रेषा आहे, तर ह्यांना जोडणाऱ्या ह्या रेषाखंडातून मी पुन्हा एक लंब काढणार आहे. बघा लंब काढताना काय करतो आपण, ह्या काटकोनाची एक बाजू आपल्याला दिलेल्या बाजूला जुळवून घ्यायची आणि दुसरी जी बाजू आहे जिथं बिंदू आपल्याला ज्या बिंदूतून लंब काढायचे तिथं आपल्याला जुळवून घ्यायचे. आणि हे जर मी असंच वाढवले तर ही आता रेषा बघा, तर ही रेषा ह्या दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे बघा. म्हणजेच
या परिस्थितीमध्ये सुद्धा या वर्तुळांना आपण काय म्हणणार? स्पर्श वर्तुळे. का स्पर्श वर्तुळे म्हणायचं? कारण ह्या दोन्ही वर्तुळांना एकच स्पर्शिका सामायिक आहे, एकाच बिंदूतून काढलेली. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की हे दोनही वर्तुळं त्या रेषेवरच्या त्या एकाच बिंदूत एकमेकांना स्पर्श करतात. बघा आपण याच्या आधी बघितलंय, असे एकमेकांना दोन वर्तुळं छेदतात दोन बिंदूत असेल तर. पण एकाच बिंदूत जर छेदत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? स्पर्शिका असं म्हणतो. स्पर्श वर्तुळे असं म्हणतो. ठीक आहे. तर म्हणजे छेदणारी वर्तुळे असं जर असेल तर त्याला आपण छेदणारी वर्तुळे म्हणतो. दोन बिंदू सामायिक आहेत बघा या दोन्ही वर्तुळांमध्ये, हो ना. तर यांना छेदणारी वर्तुळे म्हणायचं. तसंही एकाच बिंदूत जर छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळे म्हणणार आहे. म्हणजे हा बिंदू, हा वर्तुळ जर आपण इकडं उजवीकडे आणखीन जरा सरकवत नेला तर असं वर्तुळ मिळतं. तर यांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. तर इथं जसं आपण बाहेरून स्पर्श करतात असं म्हणलं, कारण यांचे अंतर्भाग पूर्णतः भिन्न आहेत. तसं बघा इथं लहान वर्तुळाचा जो अंतर्भाग आहे तोच मोठ्या वर्तुळामध्ये पण आहे बघा. म्हणून ह्या वर्तुळांना एक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, म्हणून यांना अंतस्पर्शी वर्तुळे असं म्हणतात. अंत म्हणजे काय? आतून स्पर्श करणारी वर्तुळे. यावरून स्पर्श वर्तुळांची व्याख्या काय दिली आहे बघा पुस्तकात, की आणखीन एक अट आहे याच्यामध्ये, ते एक पाहूयात आपण. समजा मी इथं दोन बांगड्या घेतलेल्या आहेत बघा, तर एक लहान आकाराची एक मोठी. तर या पद्धतीनं जर हे दोन्ही वर्तुळं स्पर्श करतात, इथं दाखवलेले बघा, तर हे या एका प्रतलात आहेत म्हणून यांना आपण स्पर्श वर्तुळे म्हणतो. बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळे म्हणतो. समजा हीच वर्तुळे अशी असतील तर यांना आपण काय म्हणतो? अंतस्पर्शी वर्तुळे. ठीक आहे. परंतु समजा मी एक वर्तुळ असा घेतलंय आणि दुसरा असा घेतलाय बघा, हेही एकाच बिंदूत एकमेकांना स्पर्श करतात, परंतु ह्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळ म्हणायचं नाही. म्हणून केवळ एकाच बिंदूत ते छेदतात किंवा स्पर्श करतात ही एकच अट आपल्याला नकोय. तर दुसरी अट काय की ती दोन्ही वर्तुळं एकाच प्रतलात असायला पाहिजे. हा प्रतल आहे फळ्यावरचा, तर एकाच प्रतलात आहेत बघा. समजा असं जर मी घेतले तर हे एकाच प्रतलात येणार नाही. हा मोठा वर्तुळ आडव्या प्रतलात आहे आणि हा असं उभा जर प्रतल घेतलो, प्रतल म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, एखादा सपाट पृष्ठभाग जर घेतला पण तो अनंतपर्यंत सर्व दिशांना वाढवला तर त्याला आपण प्रतल म्हणतो. मग ही दोन्ही वर्तुळ एका प्रतलात नाही आहेत बघा, एक आडव्या प्रतलात आहे तर एक उभ्या आहे, किंवा मी असं घेतले तर या तिरप्या प्रतलात असेल ते. मग अशा वर्तुळांना मी स्पर्श वर्तुळे म्हणणार नाही. ठीक आहे. म्हणजे स्पर्श वर्तुळांची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला? सगळ्यात पहिली अट काय? एकाच प्रतलात असणायला पाहिजे ती वर्तुळ. म्हणजे स्पर्श वर्तुळांची व्याख्या काय? एकाच प्रतलात असणारी. आणि दुसरी अट काय? ती दोन्ही वर्तुळ परस्परांना एकाच बिंदूत छेदायला पाहिजे. एकाच प्रतलात असणारी व परस्परांना एकाच बिंदूत छेदणारी किंवा स्पर्श करणारी. तर पुस्तकात छेदणारी हा शब्द आहे. एकाच बिंदूत छेदणाऱ्या वर्तुळांना स्पर्श वर्तुळे म्हणतात. बघा व्याख्या लक्षात येते का? तर प्रत्येक शब्द जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. एकाच प्रतलातील म्हणजे लक्षात आलं सगळ्यांना? समजतंय? तर एकाच प्रतलात असायला पाहिजे. असं जर असं असेल तर आपण यांना स्पर्श वर्तुळे म्हणणार नाही. ठीक आहे. तर ही झाली स्पर्श वर्तुळांची व्याख्या. आणि आता आपण कृतीमध्ये पाहिलेलंच आहे की ही जी स्पर्श वर्तुळे आहेत त्यांचे जे केंद्रबिंदू आणि वाय हा काय आहे? त्यांचा स्पर्श बिंदू. तर स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्श बिंदू हे एकाच रेषेवर आहेत बघा. इथं पण एकाच रेषेवर आहेत. मग दरम्यानता संबंधावरून दोन जर आपल्याला अंतर दिली तर तिसरं अंतर आपण काढू शकतो. तर हे दरम्यान आहेत म्हणजेच हे एकाच रेषेवर आहेत. हा गुणधर्म इथं तर आपण कृतीमध्ये केलेलाच आहे, पण हे आपण सिद्ध सुद्धा करू शकतो आणि तोच आहे आपला
पुढचा प्रमेय ज्याला म्हणतात स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. आता आपण स्पर्श वर्तुळांचा प्रमेय पाहूयात. तर काय आहे बघा, जर परस्परांना स्पर्श करणारी वर्तुळे असतील तर त्यांचा स्पर्शबिंदू, इथं 2 वर्तुळ दिलेली आहेत. समजा या पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ए आणि या लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे बी. तर ही दोन्ही वर्तुळं परस्परांना सी या बिंदूत स्पर्श करतात. तसंच इथं जर आपण बघितलो तर हा मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, बी हा लहान वर्तुळाचा, आणि हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. तर हा स्पर्शबिंदू म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळ असू देत किंवा आंतरस्पर्शी, त्यांच्यासाठी हा प्रमेय आहे. तर हा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. म्हणजे समजा मी हे जर जोडले, ए आणि बी जर जोडले, तर ए बी जोडले की त्या ए बीवरच हा सी येतो. किंवा इथं मी जर ए बी जोडले आणि ही रेषा अशीच वाढवली ए बी रेषा, तर हा सी त्या रेषेवरच येतो, ए बी या रेषेवर. म्हणजे स्पर्शबिंदू, स्पर्श वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर असतो. म्हणजे पक्षमध्ये काय येणार की तुम्हाला स्पर्श वर्तुळं दिलेली आहेत. मग आपण काय म्हणूयात, ए व बी केंद्र असणारी वर्तुळे असणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू कोण घेतलाय आपण, दोन्ही आकृत्यांमध्ये सी घेतलंय, सी आहे ना. जर असं दिलं असेल म्हणजे स्पर्श करणारी वर्तुळे आहेत, त्यांचा स्पर्शबिंदू दिलेला आहे, तर हा स्पर्शबिंदू म्हणजे कोण, बिंदू सी हा केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर, आता केंद्रांचं नाव आपण काय घेतलंय, ए बी, म्हणजे बिंदू सी हा ए बी रेषेवर असला पाहिजे किंवा रेषा ए बीवर असला पाहिजे किंवा आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. कळतंय. तर हा सी ए बीवर आहे किंवा एखादा बिंदू एका रेषेवर आहे, सिद्ध करायचं आहे. मग सिद्धता पहा, सोपी आहे. तर्कच आपल्याला लावायचं इथं पुन्हा. जर आपण एका वर्तुळाचा विचार केला, हा वर्तुळ आहे, ही त्याची स्पर्शिका, तात्पुरता हा वर्तुळ सोडून द्या, वर्तुळ त्याची स्पर्शिका, आणि ही काय आहे सांगा, ए सी त्रिज्या आहे. तर त्रिज्या ही स्पर्शिकेला काय असते, लंब असते. म्हणजे त्रिज्या ए सी कुणाला लंब असणार आहे, समजा आपण याला नाव दिलं रेषा यल, तर ए सी ही कुणाला लंब आहे, रेषा यलला. तसंच जर ह्या वर्तुळाची बघितलो आपण त्रिज्या, सांगा त्रिज्या काय आहे, त्रिज्या बी सी ही परत कुणाला असली पाहिजे, लंब रेषा यलला, कारण ही सामायिक स्पर्शिका आहे दोन्ही वर्तुळांची. तर याला कारण काय, त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते, यालाच आपण काय म्हणतो, स्पर्शिकेचा प्रमेय. या दोन्हीचं कारण काय, स्पर्शिकेचा प्रमेय, जो सर्वात पहिल्यांदा आपण या प्रकरणाच्या सुरुवातीला पाहिला. तर काय म्हटलं, बाह्य बिंदूतून त्रिज्येच्या बाह्य टोकातून काढलेली लंबरेषा त्याची स्पर्शिका असते किंवा स्पर्शिका ही त्रिज्येला लंब असते. ठीक आहे. मग आता या विधानांचा अर्थ आपल्याला बघायचा आहे की ही रेषा यल आहे, त्याला ए सी पण लंब आहे आणि बी सी पण लंब आहे. आपल्याला माहिती आहे की समजा एक रेषा आहे, ही रेषा, आणि या रेषेवर सी बिंदू घेतलाय. तर ह्या रेषेवरील सी या बिंदूतून मी जर लंब काढले तर मला किती लंब काढता येतील, रेषेला रेषेवरील बिंदूतून एक आणि एकच लंब काढू शकतो आपण. म्हणजे हा एकच लंब काढता येणार आहे आपल्याला. तर इथं काय म्हटलंय की ह्या रेषा यलला सी मधून काढलेला सी बी हा एक लंब आहे म्हटलं, आणि सी ए किंवा ए सी हा एक लंब आहे असं म्हटलंय. पण लंबाच्या व्याख्येवरून आपण काय सांगू शकतो की रेषेला रेषेवरील बिंदूतून, रेषेला ह्या रेषेवरील सी बिंदूतून एकच लंब काढता येतो. कळतंय. मग काय म्हणूया, पण रेषा यल जी या वर्तुळाची सामायिक स्पर्शिका आहे, रेषा यलला
रेषेवरील कुठला बिंदू? सी या बिंदूतून केवळ एकच काय काढता येतो? एकच लंब काढता येतो. दोन दोन लंब काढता येत नाहीत. कारण 90 अंशाचा कोन करणारी एकच रेषा आपल्याला काढता येते. म्हणजे रेषा यलला ह्या सी मधून एकच लंब काढता येतो. मग एकच जर लंब काढता येत असेल याचाच अर्थ हा ए सी आणि बी सी एकाच रेषेवर असले पाहिजेत, लंब रेषेवर. म्हणून काय म्हणणार आपण? ए सी व बी सी हे एकाच रेषेवर आहेत, म्हणजेच एकरेषी आहेत. एकाच रेषेवर आहेत याचाच अर्थ आपल्याला सिद्ध काय करायचंय बघा, तेच करायचंय. केंद्रबिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर आहेत. म्हणजे केंद्रबिंदूंना जोडणारी रेषा कोणती? ए बी. आणि ए सी बी सी जर एकाच रेषेवर असतील तर ए सी बी हे काय असले पाहिजेत? एकरेषीय बिंदू असले पाहिजेत. म्हणून बिंदू ए सी व बी हे एकरेषीय किंवा एकाच रेषेवर आहेत असं आपण म्हणू शकतो. कळतंय का सगळ्यांना बघा? तर असा हा सिंपल प्रमेय. काय केलं आपण? फक्त त्रिज्या स्पर्शिकेनुसार दोन्ही लंब असायला पाहिजेत. ही पण त्रिज्या या रेषेला लंब आहे, ही पण त्रिज्या या समान रेषेला दोन दोन त्रिज्या लंब आहेत. म्हणजे ह्या दोन्ही त्रिज्या एकाच रेषेवर असल्या पाहिजेत. कारण त्या रेषेवरील बिंदूतून आपण एकच लंब काढू शकतो. ठीक आहे? तर एवढा सिंपल हा प्रमेय आहे. तर ह्या प्रमेयावरून आपल्याला एक दोन सूत्र तयार करायची आहेत बघा. पान नंबर 58 तुम्हाला दिलेलं आहे. हे लक्षात ठेवू. यामध्ये दुसरा आकडा बघा. पहिला आकडा हाच आहे की काय आहेत हे? ए आणि बी हे स्पर्शवर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात. हा पहिला गुणधर्म आहे. त्यानंतर समजा हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत. या पहिल्या वर्तुळाची त्रिज्या मी मानली R1, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या मानली R2. आता हे एकाच रेषेवर आहेत, म्हणजे इथं दरम्यानचा संबंध काय आहे बघा? ए दरम्यान सी दरम्यान बी आहे. मग मला सांगा, मला जर ए बी अंतर काढायचं असेल, म्हणजे बाह्यस्पर्शी वर्तुळांसाठी केंद्रातील अंतर काढायचं असेल बघा, बाह्यस्पर्शी वर्तुळे जर मी घेतले त्यांच्यासाठी केंद्रातील अंतर काढायचे मला. केंद्रातील अंतर कसं काढणार? काय आहे सांगा इथं केंद्रातील अंतर आकृती पाहून? कुठलं अंतर म्हणजे केंद्रातील अंतर आहे? ए बी. तर मी ते ए बी नाही लिहित आहे, केंद्रातील अंतर बरोबर. आता हे सगळे एकाच रेषेवर आहेत, म्हणजे ए बी काढायचं असेल तर मला कुणाची बेरीज करावी लागेल? ए सी अधिक बी सी. ए सी आहे R1, बी सी आहे R2. म्हणजे केंद्रातील अंतर काढताना मला काय करावी लागते? त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करावी लागते. तर मी इथं कंसात लिहिते पहा, त्रिज्यांची बेरीज. हा प्रश्न 1 मार्काला असतो तुम्हाला, म्हणून इथं सूत्र तयार करून देते मी. आणि अंतरस्पर्शी वर्तुळ जर असतील, अंतरस्पर्शी जर वर्तुळ दिलेली असतील तर खाली आकृतीमध्ये दाखवलेले पहा, तर त्यांच्यासाठी केंद्रातील अंतर कसं काढायचं पहा. कोण सांगेल? तर केंद्रातील अंतर काय आहे आकृती बघून कोण सांगेल? हा मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू ए आहे. ठीक आहे? लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू बी आहे. म्हणजे मला हे अंतर काढायचं आता ए बी. कळतंय का? इथं हे ए बी अंतर असं होतं, इथं असं आहे बघा. त्यासाठी इथं मी परत दरम्यानता लिहिते. काय आहे बघा दरम्यानता? कोण कोणाच्या दरम्यान आहे? ए दरम्यान बी दरम्यान सी. बघा काय फरक आहे या दोन्हीमध्ये. बाह्यस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूच्या दरम्यान स्पर्शबिंदू येतो, आणि अंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर एका बाजूला दोन्ही केंद्रबिंदू येतात आणि दुसऱ्या एका टोकाला त्याचा स्पर्शबिंदू येतो. म्हणजे हा सी इकडं पण लिहू शकतो आपण, सी दरम्यान बी दरम्यान ए असंही लिहिता येतं बघा. परंतु केंद्रबिंदू हे सलग येतात. इथं मात्र केंद्रबिंदूंच्या दरम्यान कोण येतो? स्पर्शबिंदू येतो. लक्षात येतंय? मग अंतरस्पर्शी वर्तुळांसाठी हे ए बी अंतर मी कसं काढणार?
कोण सांगेल? ए बी जर मला काढायचं असेल, हा ए बी कसं काढता येईल? हा ए सी मोठं अंतर, ह्या ए सीतून मी बी सी वजा केले तर मला ए बी मिळेल ना. म्हणजे मला इथं काय करावं लागेल? ए सी हे मोठं अंतर आहे. ए सी म्हणजे काय आहे पहा. ए सी म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे R1 आणि ह्या R1 मधून मी बी सी वजा केले तर ए बी मिळतं. मग बी सी म्हणजे काय आहे? लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. तर या दोघांची मला काय करावी लागते? वजाबाकी. म्हणजे मला केंद्रातील अंतर मिळतं. म्हणजे मी इथं काय करणार आहे? अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील जर अंतर काढायचं असेल तर मला त्रिज्यांची काय करावी लागते? वजाबाकी करावी लागते. तर परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं की दोन वर्तुळांचे त्रिज्या, आपण इथं घेऊयातच एक दोन उदाहरणं. तर हे पहिलं सूत्र आहे, हे बाह्यस्पर्शी वर्तुळं आणि अंतरस्पर्शी वर्तुळांसाठी हे सूत्र आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, बाह्य म्हणजे बेरीज, अंत म्हणजे वजाबाकी. ठीक आहे. तर समजा तुम्हाला ह्या पहिल्या वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 5 आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या दिली आहे 2. इथं पण तेच असणार आहे. मग काय असेल यांच्या केंद्रातलं अंतर? हा 5 अधिक 2 म्हणजे किती येणार आहे? 7. ठीक आहे. इथंही तसंच आहे. ए सी 5 आहे, बी सी 2 आहे. काय करणार मग? ह्या 5 मधून बी सी म्हणजे 2 वजा केला की अंतर येतं 3. कळतंय का बघा? तर अशा पद्धतीनं तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत यावर आधारित. तर हे लक्षात ठेवूयामधून आपण 2 सूत्र घेतलीत पहा.